आज आपण कैरीचे थंडगार पणे बनविणार आहोत। तर त्यासाठी मी 2 कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। आता मी कुकरला ह्या लावून 2 शिट्या होऊ देणार आहे। आपल्या कैऱ्या बघा अशा शिजलेल्या आहेत। आता मी त्याचा गर काढून घेणार आहे। बघा हा गर आता वाटीभर झालेला आहे। मी तेवढाच गुळ घेतलेला आहे। आता हे दोघं मी असं मिक्सरच्या भांड्याला लावून एकदा फिरवून घेणार आहे। बघा आपला गर आता असा झालेला आहे। मी आता याला एका पातेल्यात टाकणार आहे मोठ्या, आणि त्यात आपण आता थोडंसं हे पातळ करून घेऊ। बघा मी इतके पातळ करून घेतलेले आहे आणि गुळाने याचा कलर बदललेला आहे। तुम्हाला हवे तेवढे पातळ तुम्ही बनवू शकता। 1 चमचा विलायची पावडर, 1 चमचा जिरा पावडर, चवीनुसार मीठ। बघा आपले पणे आता छान तयार झालेले आहे। आता यात आपण बर्फ टाकून दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळी